नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज साड्यांना परफेक्ट फॉल कसा लावायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला इथे चांगल्या क्वालिटीचे म्हणजेच कॉटनचे फॉल घ्यायचे आहेत। तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे फॉल घेतले तर ते लांबी रुंदीलाही चांगले असतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा कलरही साडीला लागत नाही। तुम्ही जर कुठल्याही कंपनीचे फॉल घेतले तर त्याचा मेन म्हणजे साडी खराब होऊ शकते, साडीला कलर लागू शकतो। त्यामुळे आपल्याला चांगले फॉल घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे फॉल आपल्याला अर्धा घंटा तरी असे भिजवून ठेवायचे आहे। फॉल भिजूनच लावायचे आहेत। त्यानंतर इथे फॉल आपल्याला हलक्या हाताने पिळून झटकून व्यवस्थित असे दरवाजावर वाळू घालायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित ताट राहतील। तुम्ही जर दोरीवर वाळू घातले तर ते क्रॉस होतात आणि आपल्याला फॉल लावताना ते जमत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने दरवाजावर वाळू घालायचे, जेणेकरून ते व्यवस्थित राहतात। आता इथे आपले फॉल छान वाळून झालेले आहेत। त्यानंतर फॉल हे असे क्रॉस असतात, तर हे व्यवस्थित आपल्याला सरळ कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला फॉल व्यवस्थित लावता येईल। हे सरळ कापून झाल्यानंतर आपण प्रेस करून घ्यायची आहे फॉलला। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉल आपल्याला कॉटनचा घ्यायचा आहे। तो अर्धा घंटा तरी पाण्यात आपल्याला भिजू घालायचा आहे। पाण्यात भिजू घालल्यानंतर हलक्या हाताने तो पिळून घ्यायचा, त्यानंतर झटकून व्यवस्थित वाळू घालायचा। त्यानंतर हे क्रॉस असतात ते फॉल ते व्यवस्थित सरळ कापून घ्यायचे आणि आतमध्ये असे थोडे फोल्ड करायचे। त्यानंतर त्याला प्रेस करून घ्यायची, जेणेकरून आपल्या फॉल व्यवस्थित साडीला लावता येईल। प्रेस केल्यानंतर सारख्या चुरगळ्या पडणार नाही आणि आपल्याला सारखा हात फिरवता येणार नाही, त्याच्यावर प्रेस करता येणार नाही। त्यामुळे फॉल व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, कट करून घ्यायचे, जेणेकरून साडीला छान फॉल आपल्याला लावता येईल। इथे मी दोघं बाजूने व्यवस्थित सरळ कट करून घेतलेला आहे फॉल। इथे आपण फॉलची उलटी आणि सरळ बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि फोल्ड करायचं आहे। आता आपण प्रेस करून घेऊयात। मेन म्हणजे तुम्ही इथे फॉल चांगल्या कंपनीचा लावा, जेणेकरून साडीला कलर लागणार नाही। इथे बघू शकता तुम्ही, मी इथे फॉल प्रेस करून घेते। फॉल प्रेस केल्यामुळे काय होतं, एकतर आपल्याला फॉल लावायला अगदी इझी जातं आणि फिनिशिंगही छान दिसते, सारख्या चुरगळ्या पडत नाही आणि व्यवस्थित असा फॉल लावला जातो प्रेस केल्यामुळे। त्याच्यामुळे फॉल लावण्यासाठी प्रेस करणं अत्यंत गरजेचं आहे। इथे मी पूर्ण फॉलला प्रेस करून घेते। इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी फॉल व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि त्याची या पद्धतीने घडी घालून पुन्हा एकदा त्यावर प्रेस फिरवून घेतलेली आहे। आता पुढे आपण साडीला फॉल कसं लावायचं ते पाहूयात। सर्वात अगोदर आता इथं आपल्याला साडीचा कोस काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित साडीचा कोस काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला साडी पिको करायची आणि मग फॉल लावायचा। साडीचा कोस काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता इथे साडीचा कोस काढून झाल्यानंतर आपल्याला पिको करून घ्यायचा आहे। पदराच्या साईडला आणि नेसत्या भागाला अगोदर पिको करून घ्यायचा आहे, जेणेकरून साडीचे धागे निघणार नाहीत। अगोदर दोघं साईडला पिको करून घ्यायचं आहे। पिकोही छान आपल्याला बारीक करायचा आहे, जास्त जाडही करायचा नाही, जेणेकरून कस्टमरला तो आवडला पाहिजे आणि फिनिशिंगही छान दिसली पाहिजे साडीची। इथे तुम्ही बघू शकतात माझा पिको करून झालेला आहे आणि खालच्या साईडने मी इथे फॉल लावून घेते। तुम्ही बघू शकतात खालचा पिकोही किती छान असा बारीक आलेला आहे, बिलकुल जाड असा पिको आलेला नाही। असं काठावर व्यवस्थित साडी आणि फॉल व्यवस्थित काठावर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित हळूहळू ते आपल्याला पिको करायचं आहे खालच्या साईडने। इथे हळूहळू मी सर्व पिको फॉल लावून घेतलेला आहे
आणि लास्टला आपल्याला थोडासा भाग दुमडून घ्यायचा आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आहे. सुरुवातीलाही आपल्याला भाग दुमडून घ्यायचा आहे थोडासा आणि शेवटीही व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे. आणि हळूहळू पूर्ण फॉल आपल्याला पूर्ण लावून घ्यायचा आहे. मेन म्हणजे साडीला फॉल लावताना एक गोष्ट पण महत्त्वाची आहे की धागाही आपल्याला मॅचिंग घ्यायचा आहे. काठाला ज्या पद्धतीने कलर असेल त्याच पद्धतीचा आपल्याला धागा वापरायचा आहे. इथे मी व्यवस्थित फॉल लावून झालेला आहे माझा. इथं थोडंसं आपल्याला मशीन रिवर्स घ्यायचं आहे, जेणेकरून फॉल उसवणार नाही आणि शिलाई आपली छान पक्की बसेल. त्यामुळे मशीन आपल्याला इथं सुरुवातीला आणि शेवटी रिवर्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी आता हात शिलाई वरून फॉलला हात शिलाई करून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हात शिलाई करतात. त्यामुळे इथे मी ह्या पद्धतीने हात शिलाई करून घेते. जास्त टाके हात शिलाई करताना जास्त टाके लांबही आपल्याला घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून फॉल जास्त लांब जर घेतला तर फॉल पटकन उसवतो आणि आपण पायात चैन घालतो, त्यामुळे ते चैनमध्ये ते धागे अडकतात आणि फॉल पटकन उसवतो. त्यामुळे आपल्याला धागे जास्त लांब लांब घ्यायचे नाही आहेत, थोडे जवळ घ्यायचे आहेत. त्यामुळे आपला फॉलही लवकर उसवणार नाही. इथे तुम्ही बघू शकतात मी किती कमी अंतरावर असे टाके टाकते. जास्त लांबही नाही, जास्त कमीही नाही. या पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीला फॉल लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला फॉल लावताना अगोदर 2-3 गाठी मारून आपल्याला फॉल पक्का करून घ्यायचा आहे, जेणेकरून ती गाठ निसटणार नाही. त्यामुळे 2 गाठी देऊन घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्ही बघू शकतात माझा फॉल लावून झालेला आहे. फॉल लावण्याच्या शेवटी इथेही आपल्याला 2 गाठी मारून फॉल आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे. सुरुवातीलाही या पद्धतीने आपल्याला 2 गाठी मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला फॉल व्यवस्थित पक्का बसेल, उसवणार नाही. इथं 2 गाठी आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला फॉल पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि लास्टला सुद्धा 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत. इथे व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात असं दाखवलेलं आहे. पूर्ण असा व्हिडिओ दाखवलेला नाही फॉल लावताना, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. इथे तुम्ही बघू शकता, इथे माझी शेवटी तुरपाई झालेली आहे फॉलला. फॉल इथं माझा कंप्लीट लावून झालेला आहे. हे बघा, इथे मी ह्या पद्धतीने अगोदर साडीला पिको करून घेतलेला होता, पदराला आणि नेसत्या भागाला. या पद्धतीने व्यवस्थित बारीक पिको करून घेतलेला आहे. इथे तुम्ही फॉलही बघू शकतात किती व्यवस्थित लावलेला आहे. बिलकुल चोळ वगैरे पडलेला नाही आहे. एक खूप छान असा प्लेन फॉल आलेला आहे आणि प्रेस केल्यामुळे बघा कुठेही चुरगळी वगैरे काहीच पडलेली नाही आहे. आणि वरूनसुद्धा असे धागे बिलकुल दिसत नाही फॉलला. हे तुम्ही बघू शकतात, वरची बाजू, सरळ बाजू, किती छान प्लेन फॉल आलेला आहे. आणि ह्या साईडला जो कलर आहे तोच आपल्याला धागा वापरायचा आहे. बरेच जण साईडला म्हणजे विरुद्ध धागा वापरतात, त्यामुळे ते खूप विचित्र दिसतं. वरती मी पिंक कलरचा धागा वापरलेला आहे आणि साईडला मी गोल्डन कलरचा धागा वापरलेला आहे काठाला. त्यामुळे व्यवस्थित छान फिनिशिंग दिसते साडीला. वरून हे टाके असे बटबट टाके असे दिसत नाही आहे आणि कस्टमरला व्यवस्थित छान तुम्ही पिको फॉल करून दिले की कस्टमरलाही खूप छान आवडेल. या पद्धतीने आपल्याला घडी वगैरे घालून साडी द्यायची आहे.
आज थोडा वेगळा आणि नवीन पद्धतीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.